स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाढणारा जला, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक। आजपर्यंत कळत नकळत पडत ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे वंदन आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी सायली अरुण कुलकर्णी आणि मी गंधारी अरुण कुलकर्णी। आम्ही काही विमोहता शाळेच्या विद्यार्थिनी आहोत। आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीतो। जसे अंधारातून चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हातून चालताना सावलीची गरज असते, तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आदर्श गुरूंची साथ लागते। गुरुविना कोण दाखविले वाट या उक्तीप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला गुरूंची साथ लागते। अशाच या गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय सौ स्नेहाताई शिंदखेडे मॅडम यांचं मी प्रशालेतर्फे हार्दिक स्वागत करते। तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग यांचं देखील मी या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते। मी आपल्या प्रशालेतील कुमारी साची गोवर्धन हीच विनंती करते की तिने प्रमुख पाहुण्याची ओळख करून द्यावी। नमस्कार, मी साची नितीन गोवर्धन। मी आपल्याला आजच्या प्रमुख पाहुण्या सौ स्नेहाताई शिंदखेडे यांची थोडक्यात ओळख करून देते। हबप सौ स्नेहाताई शिंदखेडे या मूळच्या नागपूरच्या निवासी। त्यांचे यजमान श्री सुनील शिंदखेडे हे आकाशवाणी केंद्रात अधिकारी असल्या कारणाने त्यांची बदली सोलापूर शहरात झाली। स्नेहाताई यांनी त्यांचा आवडता विषय मराठीमधून MA केलं। तसेच त्या नागपूरमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे उत्तम रीतीने त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले। स्नेहाताई या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक असून अनेक संत चरित्रावर त्या अस्खलितपणे अभ्यासपूर्ण निरूपण करतात। थोड्याच कालावधीमध्ये सोलापुरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही त्यांची उत्तम प्रवचनकार म्हणून ख्याती झालेली आहे। स्नेहाताई एका प्रेमळ व्यक्तिमत्वाबरोबरच उत्तम साधिका आहेत। काळजातले दिवे, दिनेच गगन झेलियले ही 2 पुस्तके त्यांनी लिहिली असून त्यातील काळजातले दिवे या पुस्तकास विदर्भ साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार व महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळालेला आहे। धन्यवाद। धन्यवाद साची। अशा या गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी असे महान व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले हे आपले अहोभाग्यच। रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार, गुरुविना नाही दुजा आधार। तर अशा या गुरूंना वंदन करण्यासाठी आपल्या प्रशालेतील कुमारी सृष्टी उंबरदीकर ही गुरुवंदना सादर करेल। गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्ष तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। तुझी त्याग सेवा फळायशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भला माणसा, अगा पुण्यवंता भला माणसा, आम्ही
आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद सृष्टी. विद्यार्थी मित्रांनो, जीवनाच्या विविध टप्प्यावर आपल्याला अनेक गुरूंची साथ लागते. बालपणात आई वडील आपल्यावर संस्कार करतात, तर शालेय जीवनात शिक्षक संस्काराबरोबरच आपल्याला भविष्यासाठी तयार करतात. अशाच आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थी आपली मनोगीते सादर करतील. प्रथम आपल्या प्रशालेतील श्रुती हुमनाबादकर ही मराठीतून तिचे मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, मी श्रुती श्रीकांत हुमनाबादकर, कै वी मो मेहता माध्यमिक प्रशालेत इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगणार आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूंना वंदन करण्याचा दिवस, तसेच महर्षी व्यासांचे स्मरण करण्याचे दिवस. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानरूपी गाजराने अज्ञानरूपी अंधकार दूर करून डोळे उघडणाऱ्या श्री गुरूंना माझा नमस्कार. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. आई हा आपला पहिला गुरु असते. ती आपल्याला जन्म देते, चालायला बोलायला शिकवते. अशा आईला माझा नमस्कार. शाळेतील शिक्षक हे देखील आपल्याला गुरुस्थानी असतात. ते आपल्याला ज्ञान व संस्कार देतात, आपल्या जीवनाला आकार देतात. त्यांनाही माझा सादर नमस्कार. ग्रंथ हे देखील आपले गुरुच आहेत. रामायण, महाभारत, भगवद्गीता असे अनेक ग्रंथ आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. प्राचीन काळी लोक गुरुकुलात जाऊन शिक्षण घेत. आपल्या भारतात अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. सांदीपनी श्रीकृष्ण, द्रोणाचार्य, अर्जुन, वशिष्ठ, श्रीराम. गुरु विण कोण दाखवेल वाट. अनेक संतांनी देखील गुरूंना महत्त्व दिले आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, चांगदेव मुक्ताबाई, विसोबा खेचर, नामदेव, रामदास स्वामी, शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद. जगातील सर्वश्रेष्ठ गुरु म्हणजे श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मा, विष्णू, महेश. दत्तांनी देखील 24 गुरु केले आहे. निसर्ग हा देखील आपला गुरुच आहे. निसर्ग आपला गुरु, त्याशी दोस्ती करू. खरोखर गुरूंचा महिमा श्रेष्ठ आहे. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोहो खडे, काको लागे पाय. बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय. गुरुचरणाभ्याम सदा वंदनम, कदापि माभूत ते विस्मरणम. कदापि माभूत ते विस्मरणम. गुरुचरणांना माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद. छान श्रुती, खूप सुंदर. आदर्शों की मिसाल बनकर बाल जीवन संवारता है गुरु. सदाबहार फूल सा खिलकर महकता और महकाता है गुरु. यापुढे प्रसिद्धीतील सिद्धिकारी आपले मनोगत हिंदीतून व्यक्त करें. कक्षा की छात्रा सिद्धि. गुरु पूर्णिमा के पावन पर्व के मौके पर मौजूद सभी अध्यापक गण और सहपाठियों को मेरा सादर प्रणाम. गुरु पूर्णिमा हिंदू धर्म का पवित्र त्योहार है. हर साल आषाढ़ शुक्ल पक्ष की इस पूर्णिमा के दिन यह त्योहार बड़े धूमधाम से मनाया जाता है. इस शुभ अवसर पर गुरुओं का सम्मान और उनके प्रति कृतज्ञता व्यक्त की जाती है और उनका आशीर्वाद लिया जाता है. आषाढ़ मास की इस पूर्णिमा के दिन विद्वानों के विद्वान महर्षि वेद व्यास जी का भी जन्म हुआ था. इसीलिए इस पूर्णिमा को व्यास पूर्णिमा भी कहा जाता है. इस गुरु पूर्णिमा के दिन गौतम बुद्ध ने सारनाथ में अपना पहला उपदेश दिया था तथा भगवान शिव जी ने सप्त ऋषियों को योग करने का मंत्र भी दिया था. इसीलिए गुरु पूर्णिमा का बहुत बड़ा महत्व है. गुरु के प्रति श्रद्धा और समर्पण के इस पवित्र त्योहार पर गुरु का पूजन करने की परंपरा है. इस दिन शिष्यों को गुरुओं का आदर और उनका आशीर्वाद लेना चाहिए, क्योंकि गुरु के आशीर्वाद से ही जीवन में सही दिशा में आगे बढ़ा जा सकता है. इसीलिए कहा जाता है कि गुरु बिना ज्ञान नहीं और ज्ञान बिना आत्मा नहीं. धन्यवाद. बहुत खूब. A teacher is like a candle. It consumes itself to light the way for others. यानंतर प्रशालेतील नील माने हा विद्यार्थी इंग्रजीतून आपले मनोगत व्यक्त करेल. Good afternoon, Honorable Chief Guest, respected teachers and my dear friends. Myself, Neil Nitin Mane from 8th. Today I am here to deliver a speech on Guru Purnima. Guru Purnima
is also known as Vyas Purnima, marks the birthday of Ved Vyas. The word Guru has its roots in Sanskrit language, where Jiyu means darkness and Ayu means removal of darkness. As we all know, our teachers and principals are one of the forms of Gurus. Our parents are our first Guru, who teach us love and patience from childhood. And our second Guru are our school teacher, who teach us social and cultural beliefs. No matter if they scold to us, they slap to us, because they want to see their students' bright future. Our teachers are parents in the school. A good teacher is like a candle. It consumes itself to brighten the way of others. Guru is creator, that's Brahma. Guru is preserver, that's Vishnu. And Guru is destroyer, that's Maheshwara. So Guru is absolute Lord. Guru presents the past, reveals the present, and creates the future. So Guru is aspiration and inspiration. Everyone bow your head in front of your teacher. Wishing you a very very happy Guru Purnima. To all my respected teachers, thank you. धन्यवाद नील. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. असे हे आनंद देणाऱ्या गुरूंचे महत्त्व सांगण्यासाठी समीक्षा पाटील आपले मनोगत संस्कृत मधून व्यक्त करेल. सादर प्रणमामि. अद्य गुरुपौर्णिमा. सर्वेभ्यः गुरुभ्यः नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानेन आवृते नेत्रे गुरु ज्ञानशलाकया उद्घाटयति. न केवलं विषयज्ञानम् अपितु व्यावहारिकज्ञानं, मौलिकज्ञानं तथा अनुभवज्ञानं यच्छति गुरुः. भारतवर्षे प्राचीनकालातः गुरुभ्यः आचार्येभ्यः अतिमहत्त्वं प्रदत्तम्. एतेषां स्थानं राजसु अपि उच्चतं वर्तते. गुरुणा विना ज्ञानप्राप्ति असम्भवा. कवयोऽपि गुरुम् ईश्वरादपि श्रेष्ठं मन्यन्ते. गुरुमुखादागता विद्या निस्सन्दिग्धा आत्मसाक्षात्कारी. जीवनेषु सर्वेषु क्षेत्रेषु गुरो नितराम् आवश्यकता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सर्वगुरु. अहं समीक्षा सर्वेभ्यः गुरुभ्यः आचार्येभ्यः गुरुपूर्णिमाया शुभाशयाः प्रदाय समापनं करोमि. धन्यवादः. छान, अतिसुंदर. खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे होय. मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ स्नेहाताई शिंदखेडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा असंही म्हणतो. तुम्ही जेव्हा भाषण देता किंवा भाषण ऐकता तेव्हा ते व्यासपीठावरून दिलं जातं, नाही का? आणि व्यासपीठाचे दोन नियम आहेत. ते म्हणजे एक तर व्यासपीठावर बसल्यानंतर कधीही खोटं बोलायचं नसतं, कुणाची निंदा करायची नसते. व्यासांनी एवढं मोठं महाभारत लिहिलं आपल्याला माहिती आहे. अशा व्यासांचं आज आपण स्मरण करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा ही तिथी आहे, तुम्हाला माहिती. पौर्णिमेला आकाशातला चंद्र कसा असतो, किती प्रकाशदायी असतो. त्या चंद्राला आपण चांदणं असं म्हणतो. आपण सूर्याला नमस्कार करतो, पण आपण चंद्राला नमस्कार करतो का? नाही. चतुर्थी असली तर आपण जातो आणि चंद्रोदय बघतो. पण चंद्राला सुद्धा आपण जसा सूर्याला नमस्कार करतो ना, तसा चंद्राला सुद्धा आपण रोज नमस्कार करायला पाहिजे. कारण काय माहिती का? सूर्य जो असतो तो वनस्पतींना रस पुरवतो, पण हा जो रस असतो ना, तो आपल्या अंगात मुरवण्याचा किंवा वनस्पतींमध्ये मुरवण्याचं काम कोण करतं? तर ते चंद्र करतो. म्हणून आपण चंद्राला आपला मामा, चंदा मामा असे म्हणतो, नाही का? तर आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. खरं ना, आपण आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर सगळी पंचमहाभूत हे आपले गुरु आहेत. सगळा निसर्ग हा आपला गुरुच आहे. पण आपण काय करतो?
ती निसर्गाशी एकरूप होतो आणि म्हणून आपण आजारी पडतो, आपल्याला वेगवेगळ्या व्याधी होतात आणि आपल्या मनात या निसर्गाविषयी कृतज्ञता सुद्धा राहते. श्री दत्तप्रभूंनी 24 गुरु केले. त्यातली पहिलं गुरु कोण आहे तर ती पृथ्वी आहे. आपल्याला आपली संस्कृती असं सांगते की सकाळी उठलं ना की पहिल्यांदा पृथ्वीला नमस्कार करायचा. म्हणायचं, समुद्र वसने देवी पर्वतस्तम मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व. हे पृथ्वी माता, माझा पाय तुला लागतो त्याबद्दल तुम्हाला क्षमा कर. पृथ्वी ही क्षमा करणार. पृथ्वीकडून आपण पहिला गुण कुठला घेतला पाहिजे तर तो क्षमेचा घेतला. ते सर्व सर्व प्राणी मात्रांना, जितके पृथ्वीवर जीव आहेत ना त्या सगळ्यांना ती अन्न पुरवते, नाही का? एकदा असं झालं की एक छोटा मुलगा आणि त्या छोट्या मुलाला वाटलं, काय ही पृथ्वी, काय आपण या पृथ्वीवर राहतो, ही काय देते आपल्याला? त्याच्यापेक्षा तो पर्वत बघ, किती सुंदर आहे. उंच पर्वतावर गेलं तर किती छान छान आपल्याला मिळेल. मग त्यांनी घरात कुणाला न सांगता उंच पर्वतावर गेला. त्याला वाटलं पर्वतावर गेल्यावर तो पारिजातकाच्या फुलासारखा चंद्रमा आहे, त्याला आपल्याला हात लावता येईल. उंच पर्वतावर जात नाही तर बघतं तर काय, आकाश आणखी उंच गेले. चढून चढून दमला होता. त्याला वाटलं आता कुठेतरी आपल्याला पाणी वगैरे मिळालं पाहिजे. पण कसलं पाणी? त्या पर्वतावर पाणी नव्हतं, खायलाही काही नव्हतं. पण पर्वतावर त्याला समुद्र मात्र दिसला बरं. त्याला वाटलं, आहा काय मस्त सागर आहे, केवढ्या लाटा आहेत, आपण या सागरापाशी जाऊ. म्हणून तो धावत धावत खाली उतरला, सागरापाशी गेला. तहान लागलीच होती. कोंझळगट पाणी घेतलं, पाणी प्यायला तर काय थू थू करून थुकून दिलं, कारण ते सगळं पाणी होतं खारट. पण नंतर मात्र तो खूपच थकला आणि चालत चालत आला. एका ठिकाणी त्याला विहीर दिसली. त्या विहिरीतलं त्यांनी पाणी काढलं, घोटभर पाणी प्यायलं, जीवाला शांतता लागली. त्या विहिरीजवळच एक आंब्याचं झाड, टपकन आंबा खाली पडला. आंबा खाल्ला, त्याची तृष्णाही भागली, भूकही भागली. तो म्हणाला, नाही खरंच आपली पृथ्वीच चांगली आहे बरं का. बघा ना, पृथ्वी माता आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे रस देते. एकाच ठिकाणी आपण ऊस लावला असतो, त्याच्या बाजूला मिरचीचं रोप असतं. ऊसातून आपल्याला गोड गोड रस मिळतो, तर मिरचीमधून तिखट रसही मिळतो. शिवाय आपण पृथ्वीला जाळून फाळून पीक घेतो. तिच्यावरती अनेक झाडं असतात, तरीही ती कुणावरही कधीही रागवत नाही, सगळ्यांना क्षमा करते. तर पृथ्वीपासून आपण, ती आपली पहिली गुरु आहे, म्हणून तिला आपण तिच्यापासून क्षमाशीलता ही जी आहे ती शिकायची असते. मित्रांनो, तुम्ही बघता की आजूबाजूला अनेक वृक्ष असतात. तुम्ही कधी फळांनी लगडलेले वृक्ष बघितले का? फळांनी लगडलेले वृक्ष कसे असतात बरं? ते न खाली वाकले असतात. म्हणजे आंब्याचं झाड असो, डाळिंबाचं असो, पेरूच असो, तुम्ही कुठल्या बागेत गेला असाल तर बघितलं असेल की जेव्हा पेरू खूप लागतात ना, झाड खाली खाली वागतं. म्हणजे जणू ते आपल्याला म्हणत असतं की बघा, घ्या, खा, आपली तृष्णा भागवा, आपली भूक भागवा. आणि कारण वृक्षांना फळ आहे ना, म्हणजे त्यांना संपत्ती प्राप्त होणं. आणि माणसाला जेव्हा संपत्ती प्राप्त होते तेव्हा काय होतं बरं? बघितल्यात ना तुम्ही, खूप श्रीमंत माणसं तर तुम्ही बघितली असतील, ते कसे गर्विष्ठ असतात नाही का? मग त्यांची खाली मान होत नाही, वर मान होते, अजून वर होते, अजून वर होते. पण वृक्ष काय करतात? त्यांच्याजवळ जेव्हा संपत्ती येते तेव्हा ते खाली वागतात आणि सर्वांना आपलं जे आहे ते देतात. त्यांच्या वृक्षांवर पक्षी घरटं बांधतात, कोणी चीक नेतात, कोणी डिंक काढून देतात. पण वृक्ष कधीही कुणावरही रागवत नाही. साध्या दुर्वा म्हणून त्या गणपतीला सुद्धा आवडतात, कारण त्या औषधी असतात. हे सगळे वृक्ष हे औषधी आहेत, आपलं रोग बरा करणारे. म्हणून आपल्या सगळ्या देवळांमध्ये एक एक वृक्ष असतो. जसा दत्तप्रभूंना औदुंबर हा प्रिय आहे, श्रीकृष्णाला पिंपळ हा प्रिय आहे, अनेक वृक्ष आहेत, सगळ्या देवांना प्रिय आहेत. म्हणून वृक्षांना सुद्धा नेहमी नमस्कार करायचा असतो बरं. नंतर आपला एक गुरु आहे, तो म्हणजे नित्य नेमाने उगवणारा सूर्य. म्हणून आपण सूर्याला रोज नमस्कार केला पाहिजे. हा प्रत्यक्ष परमात्मा आहे जो आपल्याला दिसत असतो. बघा हा, आपल्या घरी आपण लाईट लावतो, एसी लावतो, पंखे, कूलर चालवतो, मिक्सर चालवतो, सगळं चालवतो. आपल्याला महिन्याच्या महिन्याला विजेचं बिल येतं की नाही? तुम्ही विजेचं बिल भरता की नाही? मग या सूर्यदेवतेने जर ठरवलं की मी ना यांना रोज प्रकाश देतो, सगळी उष्णता देतो, तर आता यांच्या घरी मी बिल पाठवतो, मग आपल्याला ते बिल भरता येईल का?
नाही भरता येणार ना आपल्याला ते. बघा, सूर्य आला की अंधार नाहीच आहे. अंधारात जास्त पाप होतं, उजेडामध्ये पाप होत नाही. आणि म्हणून सूर्य नमस्कार हे आपल्याला सांगितले. तो योगाचाच एक प्रकार आहे. वनस्पतींना अन्न कोण पुरवतं? तर ते सूर्य पुरवतं. म्हणून आपण सूर्याला मित्राय नमः असं म्हणतो. सूर्य हा आपला खरा मित्र आहे आणि खरा गुरु आहे. त्यामुळे उठल्यानंतर पृथ्वी तिला नमस्कार, नंतर सूर्याला नमस्कार, नंतर वायूला नमस्कार. मित्रांनो, तुम्ही थोडा वेळ आपलं नाक बंद करा बरं. असे 2 नाकपुडे बंद करा बरं. तुम्हाला श्वास घेता येईल का? नाही घेता येणार तुम्हाला श्वास. हा वायू आहे, याच्यामुळे आपण श्वास घेत राहतो. आणि वायू हे दैवत कुठलं आहे तुम्हाला माहिती आहे? श्री मारुतीला आहे. त्यांच्याजवळ बळही आहे, प्राणवायू आहे. त्यामुळे वायूला रोज नमस्कार हा केलाच पाहिजे. कारण वायू जर नसेल तर मग काय होईल बरं आपलं? आपण जगू शकू का? आपण जगू शकणार नाही. त्यामुळे वायूला नमस्कार करायचा. नंतर घरामधल्या अग्नीला रोज नमस्कार करायचा. तुम्ही एक गंमत बघितली असेल, कधी तुमच्या घरी गॅसवर दूध तापवत असतात. दूध तापवता तापवता दूध उतू जातं. मग आई पटकन जाते, अरे 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 दूध गेलं उतू, दूध गेलं उतू असं म्हणते. पण असं आहे, ते दूध जातं थोडंसं अग्नी, तर अग्नीय स्वाहा असं म्हणायचं. आपल्या पोटामध्ये अग्नी असतो. आपण जे खातो ना सगळं, जे वरण भात भाजी पोळी अनेक पदार्थ, ते खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये एक अग्नी तयार होतो आणि त्याच्यामुळे आपलं पचन होतं. आणि मग काय माहिती का, आपला तुम्ही कॉम्प्युटरवर बसता, आता आहेच, कॉम्प्युटर शिवाय आपल्याला जगणंच नाहीये ना, ते आपलं जीवन आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक कॉम्प्युटर असतो, जिवंत संगणक असं त्याला म्हणतात. तो म्हणजे आपला मेंदू. तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आठवणी करून देतो, बुद्धी देतो. तुम्ही तुमचा एवढा अभ्यास करता, मग ऐन वेळेस तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायला कोण बरं सहाय्य करतो? तर तो मेंदू करतो. मग हा मेंदू सुद्धा जसा आपला कॉम्प्युटर विजेवर चालतो, तसा हा मेंदू सुद्धा अग्नीवर चालतो. आणि तो अग्नी जो असतो तो आपल्या शरीरात असतो. त्यामुळे आपण संध्याकाळी शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते असं म्हणून संध्याकाळी त्या दिव्याला नमस्कार करतो. तो दिवा आपला गुरु आहे. जसा बाहेर एक दिवा लावायचा, तसा आतमध्ये सुद्धा एक दिवा लावायचा. आणि म्हणून जेवताना पाणी फिरवून एका ताटाभोवती नमस्कार अन्नाला करायचा, की या अन्नामुळे माझ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अग्नी तयार होणार आहे, ज्याच्यामुळे मी हालचाल करणार आहे, हसणार आहे, बोलणार आहे, खेळणार आहे, बुद्धीचे चांगले चांगले प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं देणार आहे. म्हणून अग्नीला नमस्कार करायचाच, तो पण आपला गुरु आहे. नंतर काय माहितीये का, पाण्याचा एक गुण काय माहितीये? जितकी मळकट असो, घाण असो, सगळं दूर कोण करतं? तर पाणी. आणि म्हणून आपण सुद्धा पाण्यासारखा स्वच्छ, पावन, पवित्र असा गुण पाण्याकडून घ्यायचा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आता पाश्चात्य लोकांनी सांगितलेली, की पाणी जे असतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला आठवण राहण्याचं सामर्थ्य असतं. त्यामुळे पाणी समोर धरायचं. आपली काही हे जे असतात, स्तोत्र तर असतातच, आपण जे देवळात म्हणतो, पण सूत्र असतात, गणिताच्या काही असतात सूत्र, व्याख्या असतात विज्ञानाच्या, त्या म्हणून जर आपण पाणी प्यायलो ना तर आपल्याला आठवण जास्त राहते. असं आता पाश्चात्याने पाण्याचा एक गुण आहे की तो मळलेल्याला स्वच्छ करतो, पावक आहे, मधुर आहे, आणि कुणालाही तो देतो. म्हणत नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा वेडा आहे, हा शहाणा आहे. पाणी सर्वांना पवित्र करतो. तसं आपणही आपल्या मनामध्ये कुणाचाही भेद न करता सर्वांशी छान, नीटनेटकं, चांगलं असं वागलं पाहिजे. म्हणून पाण्याला सुद्धा गुरु केलेलं आहे दत्तप्रभूंनी. निसर्गामध्ये आपण अनेक छोटे छोटे जीव जंतू हे पाहत असतो, नाही का? बघा, छोटीशी मुंगी असते, तुम्ही बघितलंय कधी मुंगीला? मुंगी कशी जाते बघा. कधी काही साखर सांडलीत लगेच मुंग्या जमा होतात. पण मुंग्यांना तुम्ही निसर्गामध्ये पहा, आपल्या घरामध्ये पहा, मुंगी कशी असते? तर मुंगी शिस्तीने चालते. कधीतरी तिला रान मोडताना तुम्ही बघितलंय का? नाही. एखाद्या वेळेस तिच्या तोंडात साखरेचा दाणा असतो, साखरेचा दाणा घेऊन ती चालत असते. कधीतरी तो पडतो, आपलाच धक्का लागतो किंवा वारा येतो, वाऱ्यामुळे उडतो. ती काय करते? हरून जात नाही ती, की आता पडलं, मी एवढी चालून आले, आता मी माझा एवढासा जीव, असं मी आता मुंगी असं नाही म्हणत की एवढ्या मोठ्या साखरेचा दाणा मी कसं घेऊ. ही पुन्हा जाते, पुन्हा तो
साखरेचा दाणा तोंडात धरते, पुन्हा शिस्तीमध्ये चालायला लागते. आणि मुंगीला कधी तुम्ही आरडाओरडा करताना पाहिलंय? मुंगी मौन पाळते, गप्प बसते आणि गप्प बसून आपलं काम शांतपणे करत असते. तर मुंगीकडून जे आहे हा गुण आपण घेतला पाहिजे. आणखीन असं असतं, आता नागपंचमी, मग नागपंचमीला वारुळाची पूजा करत असतात. का करत असतात माहितीये? कारण मुंग्यांच्या वारुळामध्ये साप आपली अंडी टाकून जातो आणि मग नंतर साप काही तिकडे बघत नाही. पण मुंग्याच आपल्या उष्णतेने त्या सापाच्या पिल्लांना जन्म देतात आणि म्हणून आपण वारुळाची पूजा करतो. आणि साप हा अतिशय महत्वाचा प्राणी आहे, म्हणून सापाकडून आपण खूप शिकण्यासारखे बरं का. तुम्हाला माहिती, कधी तुम्ही पाहिलंय का कुठेतरी सापाला? साप जर तुम्ही बघाल तर त्याची श्वास घेण्याची पद्धत बघा. तो जोर जोरात फुटकार सोडत असतो, इतक्या जोरात की एका मोठ्या ट्रकची हवा जर काढली तर कसा आवाज येईल ना, तशा आवाजाप्रमाणे तो फुटकार फोडत असतो. तुम्हाला माहितीये आपले पूर्वज प्राणायाम कुठून शिकले? तर तो सापाकडून शिकले. म्हणून साप जो आहे तो मरत नाही बरं का निसर्गामध्ये. तो आपली काट टाकतो, म्हणजे आपलं शरीर टाकून देतो, नवीन शरीर धारण करतो आणि 12-12 वर्षांनी ही कात तो टाकतो, कारण त्याची श्वास घेण्याची पद्धत. म्हणून सापाला सुद्धा हे प्राणायाम त्यांनी आपल्याला शिकवलं, म्हणून सापाला सुद्धा गुरु केलेला आहे. असं आहे की एकदा काय झालं, जंगलामध्ये एक मुंगूस आणि साप यांची लढाई झाली. तुम्हाला माहितीये की मुंगूस आणि साप यांचं निसर्गतः वैर. तर एका सापाची मुंगसाची इतकी लढाई झाली जोर जोरात की त्या सापाने, तो साप प्रचंड विषारी, त्या सापाने त्या मुंगसाला इतके वेळा दंश केला. एक अभ्यासक होता, पर्यावरण अभ्यासक, तो हे बघत होता की काय चाललंय. त्यांनी पाहिलं, त्याला वाटलं आता मुंगूस काही मेल्याशिवाय मुंगूस नक्की मरणार आता, कारण सापाने किती वेळा त्याला चावा घेतला. पण झालं असं की साप मरून पडला आणि मुंगूस भराभर पळायला लागला. हा माणूस पण त्याच्या मागून पळायला लागला की कुठे जातोय. गेला, आता पाहिलं तर काय, मुंगूस एका ठिकाणी गेला आणि त्यांनी माती खणली आणि माती खणून एक मुळी काढली आणि ती मुळी अशी हातात घेऊन चुक करून चावून खाल्ली आणि मुंगूस निघून गेला. आता या माणसाने काय केलं की ती मुळी घेतली, तिथली मुळी काढली, तो आपल्या शहरात आला आणि प्रयोगशाळेमध्ये ती मुळी दिली आणि त्याने सांगितलं की हिच्यात काय औषधी आहेत ते जरा बघा बरं. तेव्हा कळलं की सापावरचं विष कमी होण्याचं औषध या मुळीमध्ये आहे आणि नंतर सर्पदंशावर औषध निघालं. म्हणजे हे आपल्याला औषध कुणामुळे कळलं? आज इतक्या लोकांना सर्पदंश होतं, पण ते वाचतात त्या औषधामुळे, ते एका मुंगसामुळे जे आहे ते आपल्याला कळतं. त्यामुळे मुंगूस हे सुद्धा अतिशय महत्वाचा असा घटक आहे. एकदा काय झालं मित्रांनो, चीनमधली घटना आहे. तर एक हेलिकॉप्टर जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालं, म्हणजे पडलं तर कुठे पडलं? एका मोठ्या कपारीमध्ये पडलं, एका दरी. त्याच्यामध्ये एकच माणूस होता, तर तो पण ना त्या कपारींमध्ये पडला. आता असं आहे की निर्मनुष्य काहीच नाही, तो त्या कपारींमध्ये पडला. आता त्याची खाण्यापिण्याची काय, त्याला वाटलं आता आपण इथे मरूनच. पण सकाळ झाली, रात्रनंतर सकाळ झाली आणि त्यांनी काय पाहिलं की त्या कपारीमधून हजारो बेडूक बाहेर आले. त्यांनी एक विशिष्ट मुद्रा केली योगाची. त्यांनी सूर्याकडे बघितलं, जीभ काढली, आपली लांब जीभ काढली आणि त्या सूर्याकडून किरणं घेतली आणि ती पुन्हा आतमध्ये. हा जो माणूस होता, या माणसाने सुद्धा तशीच मुद्रा केली, बेडकांसाठी सूर्याकडे बघितलं, लांब जीभ काढली आणि सगळी सूर्याची किरणं शोषून घेतली. आणि काय आश्चर्य, त्याला अजिबात भूक लागली नाही. आणि म्हणून असं आहे की बेडूक हे हठयोग करतात, हा एक योगाचा प्रकार आहे. मग बेडकासारखा छोटासा प्राणी आहे, पण तो सुद्धा आपल्याला अत्यंत असा उपयुक्त आहे. आपल्या घरी डेरा असतो, मग हा डेरा आपण कुठून शिकलो माहिती का तुम्ही? अहो, ते साधे छोटे छोटे मासे असतात ना, त्या माशांकडून माणूस शिकला डेरा बांधायला. काय होतं, उन्हाळ्यामध्ये तलाव वाटतात, नद्या वाटतात, मग याच्यात जे मासे असतात ना, त्यांना माहित असतं की पुढे पाणी नाही राहणार. मग पाणी नाही राहिलं तर आपण कसे जिवंत राहणार? म्हणून त्या माशांना काही अवयव असतात का? काही नाही, हात नाही, पाय नाही, एक छोटीशी शेपटी एवढंच होतो. वाघूर आणि शिंगूर नावाचा एक मासा असतो. तो काय करतो, जसा जसा उन्हाळा यायला लागतो
करतो तसं तसं पाणी घेऊन, माती घेऊन, चिखल घेऊन तलावामध्ये आतमध्येच डेरा बनवतो, असा मोठा रांजण बनवतो, त्याला छोटे छोटे छिद्र श्वास घ्यायला ठेवतो आणि त्याच्यामध्येही सगळे मासे राहतात. मग पुढे तलाव आटला आणि त्या आटलेल्या तलावावरून एखादी बैलगाडी जरी गेली तरी आतमधला डेरा जो असतो तो फुटत नसतो, इतका मजबूत ते बनतात. एवढासा मासा म्हणजे त्याच्याकडून आपल्याला किती किती शिकण्यासारखं आहे नाही का? हत्ती पाहिलाय, हत्तीपासूनही आपण एक गुण घेण्यासारखं आहे. गुरु म्हणून हत्तीचं असं असतं, हत्तीला जेव्हा खायला देतात ना तेव्हा आधी त्याच्याशी गोड बोलावं लागतं. जर माहुतांनी हत्तीला शिव्या दिल्या असतील ना तर मग हत्ती त्या दिवशी जेवत नाही, उपाशी राहतो, उपवास करतो. तो म्हणतो माझ्या पाठीवरून हात फिरवा, माझ्याशी गोड बोला तरच मी जेवेन. म्हणून एक मी जेवायला बसलं असलं की आपल्याकडे आपण कसं म्हणतो, सावकाश जेवा, पोटभर जेवा. कारण जेवताना कधीही भांडण करायचं नसतं, एकमेकांना वाईट साईड बोलायचं नसतं. हे आपल्याला कोणी शिकवलंय? हे आपल्याला हत्तीने शिकवलं. हत्ती जेव्हा खातो ना तर पहिला घास तो खात नाही बरं का, घेतो सगळं अन्न आणि दूर असं उडवून देतो सोंडेतून. का बरं? तो म्हणतो माझ्यासारखा एवढा अवाढव्य प्राणी जेवत असताना अजून 100 कीटकांना भोजन मिळालं पाहिजे. हत्ती आपल्याला सांगतो एकटे जेवू नका, एकटं जेवण ही पाप. आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी आहे का, कोणाला जेवण मिळत नाही हे आधी पहा. आपल्या घासातला घास कोणाला तरी काढून द्या, म्हणजे तो आपला गुरुच झाला नाही का? उंट पाहिलाय? उंट कुठे असतो? वाळवंटामध्ये असतो. उंटाला आधीच कळतं बरं का की वादळ येणार. तो आपले 2 पाय खाली करतो आणि मान खाली करून आपल्या नागपुऱ्या ज्या असतो ना त्या बंद करून घेतो, कारण त्याची धुराळा उठतो ना खूप वाळूचा, मग त्याच्या नाकातोंडामध्ये वाळू येते. पण असा हा उंट असतो ना तो 40 दिवसातून एकदाच पाणी पितो. मग काय झालं? असा वाळवंटातला उंट एकदा महाराष्ट्रात आला, इथे आला आपल्या सोलापुरात. मग काय वाटतं त्याच्या मालकाला की वाळवंटात नाहीये ना पाणी, इथे तर खूप पाणी, आपण उंटाला रोज 1 बादली पाणी पाजत जाऊ. मग तो रोज उंटापाशी गेला आणि म्हणाला अरे बाबा पी. पहिले दिवशी उंट पाणी प्यायला, नंतर उंट 40 दिवस पाणी प्यायला नाही. तो रोज बादली नेऊन ठेवायचा पाण्याची, पण तो काही पाणी प्यायला नाही. तो म्हणाला मला काय सांगितलं निसर्गाने, 40 दिवसांनी पाणी प्यायचं, मी 40 दिवसांनीच पी. आपलं कसं असतं, आता आपण जेवलो मग थोड्या वेळाने गुलाबजाम दिसले, मग काय तर आईस्क्रीम दिसलं, मग पोट भरलं असलं तरी खा खा खा, मग आपलं पोट बिघडतं. पिझ्झा दिसला, बर्गर दिसलं, काही दिसलं काही दिसलं नाही, आपल्या पोटाला जेवढं लागतं तेवढंच खा, असं आपल्याला जे आहे ते उंटाने सांगितलेलं. आपल्या लक्ष्मी मातेचं वाहन काय माहितीये तुम्हाला? घुबड. घुबड हा अतिशय अशुभ प्राणी, अशी उगीच आपल्याकडे एक वाईट असं पसरवलं गेलंय. तसं काही नाहीये. घुबड हा सफाई करणारा एक कामगार आहे निसर्गाचा. तो सफाई करतो, रात्री फिरून सगळे उंदीर वगैरे जे आहेत ते खात असतो. त्यामुळे पण लक्ष्मी मातेने त्याला का वाहन केलंय याचं कारण काय की घुबड जे आहे खूप शांत आहे आणि लक्ष्मीला गोंगाट, कलह, एकमेकांशी भांडणं अजिबात आवडत नाही. म्हणून ती काय म्हणते माझं वाहन घुबड आहे, कारण ते इतके त्याचे मोठे मोठे पंख असतात पण त्याचा आवाज शांत. तुम्ही जेव्हा वर्गात असतात तेव्हा तुम्हाला मॅडम म्हणतात शांत बसा, गप्प राहा. आपण राहतो का गप्प? आपण राहतो. पण निसर्गामध्ये एक प्राणी असा आहे की तो अतिशय शांत असतो. मित्रांनो तुम्ही ओंकार करता का? ओंकाराचे खूप फायदे तर. मग हा ओंकार आपण कुठे शिकलोय माहितीये? हा ओंकार चक्क आपण जंगलातला राजा वाघाकडून शिकलो. वाघ रोज दरीमध्ये पहाटेच्या वेळेस ओंकार करतो, दरीत जातो, खालचा जबडा खाली करतो, वरचा जबडा करून उंच मान करतो आणि ओंकार करतो. आणि या ओंकाराची जंगलातल्या कुणालाच भीती वाटत नाही. डरकाळीची भीती वाटते पण ओंकाराची जी आहे ती अजिबात कुणाला भीती वाटत नाही. हा ओंकार अतिशय महत्वाचा आहे, जो आपण वाघाकडून शिकतो. जपानमध्ये असा प्रयोग केला गेला की काही मुलांना अतिशय गूढ आणि कूट प्रश्नांची उत्तर येत नाही, तर त्यांनी 1 तास ओंकाराच्या जप केल्यानंतर असं झालं की एका मुलाला त्यातला गूढ जे आहे ते उत्तर कळलं. जे ओंकारामध्ये एवढी ताकद आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही ओंकार जे आहे ते ओंकार. छोटीशी गोगलगाय पावसाळ्यात आता येत असते बघा, पण ती संवेदनशील असते. एका माणसाने काय केलं
की अशा ABCD Z पर्यंत अशा आगपेट्या केल्या. त्या आगपेट्यामध्ये चारा बिरा सगळं ठेवलं, 2-2 गोगलगाईंना एकत्र 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 ठेवलं आणि मग काय केलं, त्यातल्या एका गोगलगाईला काढलं आणि A नावाच्या दुसऱ्या आगपेटीत ठेवलं. त्या सगळ्या आगपेट्या ज्या आहेत त्या दुसऱ्या माणसाकडे गावाला पाठवून दिल्या. आता त्यांनी काय केलं, जी गोगलगाय जिच्या शेजारी A च्या डबीत राहिली होती, B च्या डबीत राहिली होती, C च्या डबीत राहिली होती, त्या A च्या जे गोगलगाई होती ना तिला थोडस टोचलं, त्याबरोबर तिने वळवळ केली. पण दुसऱ्या डबीमध्ये A डबीमध्ये जी गोगलगाय ठेवली होती तिला आता टोचलं नव्हतं ना, तरीही तिने वळवळ वळवळ केली. जेव्हा एकमेकांच्या जवळ राहिले तर एकमेकांचं सुख दुःख त्यांनी जाणून घेतलं. अशी ही गोगलगाय संवेदनाशील. किती एवढीशी आहे पण आपल्याला किती शिकवते की आपण दुसऱ्यांची उपेक्षा करू नये, दुसऱ्यांना वाईट साईड करू नये, दुसऱ्यांचं अंतःकरण दुखवू नये, दुसऱ्यांना काय झालं तर ते समजून घ्यावं असं सांगणारी जी आहे ही गोगलगाय. अस्वल तुम्ही पाहिलंय, हे अस्वल काय करतं माहितीये, उन्हाळ्यामध्ये जातं आणि डिंको पाला असं सगळं तोडून आणतं आणि त्याची एक मोठी भाकरी तयार करतो. कुणासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी. असं भाकरी, आणि ती इतकी पौष्टिक अशी भाकरी तयार करतं, साठवणूक करतं ते पुढे आपल्या याच्यासाठी. माणसांनी सुद्धा सगळं काही उधळून देता कामा नये. कुठले तरी काहीतरी भविष्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे, छान राहायला पाहिजे. हे एक साधं अस्वल जे आहे ते आपल्याला सांगतं. माकड तर आपण पाहिलंय किती चंचल असतं, पण माकडाचं एक गुण काय आहे माहितीये का, माकड जे आहे ते झाडावर उंच जातं. मग चितळांचा, हरणांचा थवा खाली उभा असतो. तर हे माकड काय म्हणतं, इतक्या उंच लागलेली फळं फुलं पाला ही चितळं कशी खाऊ शकणार, नाही खाऊ शकणार ना, मग मला चढता येतं ना उंच, मग मी यांच्यासाठी पाला खाली टाकेन. आणि म्हणून माकड वरचं सगळं जे असतं ना, पाला फळं वगैरे फुलं वगैरे ते खाली चितळांसाठी टाकतं, हरणांसाठी टाकतं. मग ही हरणं ते खातात आणि मग त्यांच्या विष्ट्यांमधून जे बिया पडतात त्याच्याने जंगल उगवत असतं. तसंच कोल्हा पण करतो, चांगली चांगली फळं खातो, त्याच्या विष्ठेतून पडणाऱ्या बियांमुळे बहावा कॉफी, उत्तम प्रकारची कॉफी ही कशामुळे तयार होते, तर कोल्ह्याच्या विष्ठेतून पडलेल्या कॉफीच्या बियांमुळे जी आहे ती तयार होते. आपल्याला गाय दत्तप्रभू जवळ असते, तर गायीचं आपण पाहिलेलं आहे. मग तुम्हाला माहितीये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गायीच्या तुपाच्या विहिरी होत्या, आणि जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा जखमा कशाने भरायच्या माहितीये, गायीच्या तुपाने. गाय ही किती शांत, आणि गाय आपल्याला करुणा शिकवते. गाय ही हिंसक नाहीये, गाय शांतपणे चरते, आपल्याला दूध देते, ती दुसऱ्यांना काहीतरी देत असेल. जखमा बऱ्या करण्याचं जे आहे ते काय तिच्या तुपामध्ये. आजही तुम्ही जर आपल्या या आताचा जो सध्याचा काळ आहे कोरोनाग्रस्त काळ असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्या सरकारच्या आयुष मंत्रालयाने सांगितलंय की गाईच्या तुपाचा वापर करा. पोटात घ्यायला नाकात 2 थेंब गाईच्या तुपाचे टाका, म्हणजे तुम्हाला कोरोनापासून तुमचा बचाव होईल असं सांगितलंय. ही गाय ही अत्यंत गुणकारी आहे, तिच्याकडून आपण शांतपणा करुणा हा गुण जो आहे तो हा गुण घ्यायचा असतो. कुत्रा असतो, खूप जणांच्या घरी कुत्रा असतो, कुत्र्याला पटकन कळतं बरं का आपल्या मनातलं. आपण बोललो नाही, आपली भाषा त्याला कळत नाही, तरीही त्याला दुसऱ्याच्या मनातलं कळतं. त्याला सोल टू सोल असं म्हणतात, की ही जी आहे ना ही एकमेकांविषयी असणारी अटॅचमेंट असते, हृदयाची हृदयाला. म्हणून कुत्रा बघितलंय तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा युधिष्ठिराबरोबर कुत्रा गेला, शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेवर उडी टाकली. अत्यंत प्रामाणिक असतो, अतिशय मालकाला जपतो. कुत्र्याकडून हा गुण जो आहे तो आपल्याला घेता येऊ शकतो. कारण त्या मांजर जे असतं त्याला दिशांचं ज्ञान असतं. तुम्हाला माहिती, मांजर आपलं शरीर अत्यंत स्वच्छ ठेवतं. मांजर कधीही घाण नसतं, चाटून पुसून एक एवढंच काही राहू दे. ही स्वच्छता जी ती आपण मांजर या छोट्याशा प्राण्याकडून जी आहे ती घ्यायची असते. कावळा, आपल्याला माहिती की आपल्याकडे जर काही श्राद्ध वगैरे असलं तर काक बळी देतात, कारण कावळा हा पितृदेव. पण कावळा निसर्गाचं एक खूप छान काम करतो. तुम्हाला माहिती, कावळ्याच्या घरट्यामध्ये कोकिळा अंडी टाकते, आणि ही जी कोकिळा असते ना ती काय करते, कावळ्याबरोबर जाते, कावळ्याच्या ठिकाणी आली की कावळा तिला हाकलायला जातो. हाकलायला कावळा गेला की कोकिळा हळूच जाते, कावळ्याने 2 अंडी टाकली असतात, तर ती एक अंड उचलते बाहेर फेकते, त्याच्या जागी आपलं दुसरं अंड टाकते.
पण कावळा तिचंही अंड उगवतो आणि कोकिळेला जन्म. कावळा असं म्हणत नाही की मी का बरं कोकिळेला वाढवायचं, निसर्गाने सांगितलंय ना ते काम तो नेवान करतो. त्यामुळे तो सुद्धा आपला गुरु असाच. आणि ही कोकिळा असते ना ती तुम्हाला माहितीये किती गोड आवाजात गात असते. तर ही कोकिळा काय खाते माहितीये? जायफळ खाते. आई जेव्हा पुरणाच्या पोळ्या करते तर त्याच्यामध्ये जायफळ टाकते, मग आपल्याला पुरणाची पोळी खूप छान लागते. हे जायफळ रुजवतं कोण निसर्गामध्ये? तर ती कोकिळा. ती कोकिळाने जे जायफळवरचं जायपत्री खाऊन टाकली ते तेच रुजत असतं बरं का मित्रांनो. म्हणजे असं सगळा जो आपला निसर्ग आहे तो आपला गुरुच. त्याच्याकडून एक ना एक गुण जो आहे तो घेण्यासारखाच आहे. आणखी एक गोष्ट आहे आपल्याकडे म्हटलंय संस्कृतीने, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे काय? तू आईला देव मानणार आहे, तू पित्याला देव मानणार आहे, तू गुरूंना देव मानणार आहे. आई ही आपली पहिली गुरु असते जी आपल्याला शिकवते चालायला. वडील हे आपल्याला मोठं करतात, आपल्याला बळ देतात. आणि गुरु हे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या दिशा दाखवत असतात. म्हणजे तिन्ही आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे. असं हे आता बघा बंद होत, बंदाचं काळ होतं, लॉकडाऊन, कुठे काहीच मिळत. मग आपण आपल्या आईच्या हातचं खाल्लं की आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना? आपल्या आईच्या हातचं जेवण गोड लागलं ना सगळ्यांना? आईने किती कष्ट करून माझ्या बाळाला हे आवडतं का ते आवडतं का म्हणून किती वेगवेगळे पदार्थ केले या 3 महिन्यात आपल्यासाठी. घरीच केले, पाणीपुरी काय, डोसा काय 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 घरी आईने केले ना सगळे आपल्यासाठी. मग ते आपल्याला छान वाटलं. मग श्रीकृष्ण जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून बाहेर जायला निघाले तर सांदीपनी ऋषी त्यांचे गुरु. गुरुंनी विचारलं श्रीकृष्णाला, तुला काय रे बाबा वर पाहिजे? तर श्रीकृष्ण हा तर परमात्मा, त्याला काय वर द्यायचं? तर श्रीकृष्ण म्हणाला, नाही तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणून श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींना नमस्कार केला आणि त्यांनी म्हटलं तुला काय पाहिजे? मला ना जन्मभर माझ्या आईच्या हातचं जेवण पाहिजे, मला माझ्या आईने जेवण घातलं पाहिजे, असा श्रीकृष्णाने वर मागितलं. मग आता आपल्याला सवय झाली आहे की नाही की आपण घरीच खाल्लं. मग आता असं आहे की खरंच तुम्ही बाहेरचं जास्त खाऊ नका बरं का. एखाद्या वेळेस चेंज म्हणून किंवा काही म्हणून ठीक, पण आईच्या स्वयंपाकाला नावं ठेवू नका, कारण आई आपली पहिली गुरु असते. आईने आपल्याला खाऊ घातलं ना या काळामध्ये, चांगलं चांगलं खाऊ घातलं. मग बाहेरचं जे खाणं आहे ते किती चांगलं असलं तरी त्याच्या आहारी कधी जाऊ खा, जरूर खा, हॉटेलमध्ये जा, खा आपले, पण त्याच्या आहारी जायचं नाही. आईच्या जेवणाला ती नावं ठेवायची नाही. हे तुम्ही गुरुपौर्णिमेला तर निश्चय करा की नाही मी माझ्या आईच्या जेवणाला कधीही नाव ठेवणार, मी माझ्या आईचं जेवण खाईन, आईला एक नमस्कार करेन, कृतज्ञता. आई वडिलांना रोज नमस्कार करायचा असतो, कारण ते आपले पहिले गुरु असतात. आपले वडील आपल्याला एवढं मोठं शिकवतात, सगळं आपल्या बळावर उभं करतात. त्यामुळे वडिलांनाही रोज एक नमस्कार. आणि सद्गुरू आणि गुरु जे असतात ते आपल्याला ज्ञानाच्या वेगवेगळ्या वाटा विकसित करून देतात. त्यामुळे आपल्या सद्गुरूंनाही आपण नेहमी नमस्कार केला पाहिजे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर कृतज्ञता दाखवण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण सर्व निसर्ग, सर्व पंचमहाभूत, आपल्या घरातली मंडळी, वडीलधारी मंडळी, आपले सगळे शिक्षक, आपले शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या मावशी मामा जे आहेत जे शाळेमध्ये, हे सगळे गुरुच्या ठिकाणीच असतात. त्यामुळे या सगळ्यांना आपण नमस्कार केला पाहिजे. हे तुम्ही आजच्या गुरुपौर्णिमेला लक्षात ठेवा. तुमच्या मुख्याध्यापिका बागेवाडी आणि तुमच्या शिक्षिका रमा कुलकर्णी यांच्यामुळे आज मी तुमच्याशी इथे एका वेगळ्या माध्यमातून बोलायला आले. त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. धन्यवाद. गुरूंचे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. प्रमुख पाहुण्यांनी जे आपल्याला अनमोल मार्गदर्शन केले ते आपण नक्कीच आचरणात आणू. आम्हालाही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचे असेच नेहमी मार्गदर्शन लाभते. त्यांच्या शिकवणीतून आपण आपला भविष्यकाल उज्ज्वल करू आणि आपल्या गुरुजनांचा आदर करू. गुरु म्हणजे एक बासरी, तिच्या नुसत्या मंजूर आवाजानेच आपले शरीर आणि मन आनंदात मंत्रमुग्ध होते. अशा या गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्या, सर्व मान्यवर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, प्रशालेतील शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग तसेच अनेक ज्ञात व अज्ञात हितचिंतक यांचे आम्ही प्रशालेतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि मान्यवरांच्या संमतीने हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.